one of the great white ball players. रोको, अब इनको कौन रोकेगा? देखिए इंग्लैंड वर्सेस इंडिया सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। मंडळी, आता या मंचावर होणार आहे थकीत कर्जाची वसुली. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या चक्रवाढ व्याजासाठी, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने यांना. हॅलो हॅलो. हां हां हो सर हो सर नाही मी आलो आहे सर. हो मी सर मी जाऊन आलो सर. मी चट्टोपाध्यायांकडे पण जाऊन आलो, मी शिंदेंकडे पण जाऊन आलो सर. नाही सर, ती निर्लज्ज माणसं सर. हो सर, नाही दिले सर पैसे त्यांनी. ते म्हणाले कर्ज घेतलं पण हप्ते फेडायला पैसे नाही आहेत, त्यांनी नाही दिले सर. पण मी सर घेणार मी सर. आज मी काही करणार आणि सर मी पैसे वसूल करणार सर. मी केले सर केले. मी 10% केले सर मी त्यांच्याकडून वसूल. नाही सर, पण मी आत्ता मिस्टर भटांकडे आलेलो आहे. हां, मिस्टर भटांकडून मी 100% 50% वसूल करणार मी. हां हो हां सर. नाही सर, मी करतो सर. नाही, त्याशिवाय मी ऑफिसला नाही येणार सर. मी रिकव्हरी केल्याशिवाय बँकेत नाही येणार सर. येस सर. सॉरी सर. थँक्यू. सॉरी सर. येस थँक्यू सर. थँक्यू सर. तर कठीण पडतं सर. काय होतं ना, हे लोन घेतात लोक आणि पैसे परत फेडत नाहीत. मग आमच्यासारख्यांना जावं लागतं आणि चिडचिड करता येत नाही मला. स्वभावच तसा नसल्यामुळे मग पैसे मागणं जरा कठीण होऊन जातं. त्यांचे पण प्रॉब्लेम असतात. आलो मी, पैसे मागून आलो. अरे आले रे बाबा, आले. सब काम मुझे ही करना पड़ता है. वाजवत रहा. नमस्कार. अरे थोडं घाबरलं बाळा. असं नाही करायचं बाळा. मी असंच करते. किती गुंड बाळ आहे ग, किती गुंड बाळ आहे छोटूल. बेटा, घरात कोणी आहे? तुम्हाला दिसत नाही चष्म्यामधून? अंधेरी बोलवली आहे तुम्ही? अंधेरी बोरिवली आहे मी मी? आहे ना घरामध्ये. आहे, तू आहेस घरात. पण तुझ्यापेक्षा कोणी मोठा आहे का? मीच मोठी आहे आणि मला एक छोटा दादा आहे. छोटा आहे आणि दादा पण आहे. वा वा वा. असं नाही, दादा असो मादेन घोपसून असं वाला दादा आहे. बापरे, असं दादा आहे? हा. काय नाव काय त्याचं? निकू पिकू तुंकू पुंकू. 4 भाऊ आहेत तुला? नाही, एकाच नाव आहे सगळं. एकाच आहे सगळं. वा वा, छान छान. बाबा कुठे आहेत बाबा? मम्मीला माहिती असतील. आणि मम्मी कुठे आहे? मम्मी किचन मध्ये जेवण बनवते. बेटा, मम्मीला सांगा मी आलोय. जा. मी का तुमच्या बापाची नोकर आहे? बाबा असं नाही बोलायचं बाळा. मी असंच बोलते. असं नाही बोलायचं. मी असंच बोलते. पण तरी पण असं नाही बोल. हो हो हो. मला वाटलं परत ओरडतेस की काय. मम्मीला बोल ना. सांगते. हा. काय सांगू? कोण आले सांगू? मम्मीला सांग बँकेतून प्रताप काका आलेत. मम्मी, बँकेतून थापणे काका आलेत. थापणे? काय ग? बँकेमधून थापणे काका आलेत. बेटा, कोण ढापणे आलंय? नाही. थापणे काका. ढापणे म्हणते ती, ढापणे नाही म्हणायचं. वने, काय? किती वेळा सांगितलं असं कोणालाही ढापणे म्हणायचं नाही. हा? आता धापण्याला धापणा नाही बोलणार तर काय बोलणार? ढापणे बोललीस? मारीन एक रट्टा, परत ढापण्या बोलतेस? अगं वनी, ढापण्या काय म्हणतेस? त्यांचं नाव असेल ना काहीतरी. असं ढापण्या म्हणतात का त्यांना? ताई ताई ताई. सॉरी. हा, नमस्कार. नमस्कार. आई, मी पृथ्वी प्रताप. आम्हाला फुगे नकोयत. फुगे? असे कोण फुगे विकतो? असं मी फुगेवाला वाटत? अरे मम्मी, तो फुगेवाला नाहीये. मग? तो पोलिओचा डोस देणारा काका आहे. अगो बाई, आता ये इकडे ये. नाही. आज येणार होते माहितीच नाही मला. आकर नाही, माझ्याकडे पोलिओचा डोसच नाही, एक मिनिट, माझ्या दुसऱ्या मुलाला पण बोलवते. निकू पिकू टिंकू पिकू. ताई, पिकू पिकू टिंकू पुकू. हे
काय आवाज देताय तुम्ही मला कळत अहो, नाही. कुठल्या आवाजाला ओ देईल माहित नाही ना, ताई. कुठल्या नावाला ओ दिला सांगता येत नाही. बरोबर बरोबर, पण मी आता तुम्हाला पोलिओचा डोस पाजायला नाही आलेलो आहे. मी पोलिओवाला नाहीये. मग अय्या ही म्हणाली मला नाही, कार्तिक. ताई ताई ताई, मी पृथ्वी प्रताप, मी बँकेतून आलेलो आहे. नमस्कार. देता का लोन अशी आमची बँक आहे, त्या बँकेतून मी आलेलो आहे. तुमचे जे मिस्टर आहे त्यांनी आमच्याकडून त्यांनी आमच्याकडून कर्ज घेतलेलं आहे. काका खाली वाका आता देण टाऊका तुम्हाला काका मला काळा कलरचा काला कट्टा द्या ना गोळा. अरे काय गोळेवाला दिसतोय का मी? हे काय कपडे घातले? हे गोळेवाले आहेत का? इकडे वा, नाही. इकडे वा. ते बँक वाले सांगितलं ना त्यांनी. ताई काय झालेलं आहे, तुमचे जे मिस्टर आहेत त्यांनी आमच्या बँकेकडून पैसे घेतलेले आहेत, हां. लोन घेतलेलं आहे. तर आता त्यांनी हप्ते फेडायला हवेत की नाही? हप्ते भरायच्या ऐवजी काय तिला करतात? अजिबात ऐकत नाही. आमचा फोन नाही इकडे उचलत. वा. ते काय? निकोप एक- त्यांनी कशाला वेणी इथे बस. मारलं पहिलं. इथे बस. बसा इथे. हळू ताई. अजून टाकेन लाथीने. बसा गपचूप. ताई त्यांना खूप मस्ती केली दोघांनी. आता अभ्यासाला बसायचं. अभ्यास लाथीने मध्ये. लाथ मारतेस. लाथ मारते. आई. अभ्यासाला बसायचं. ताई गपचूप अभ्यासाला बसायचं, नाही तर काकांसकट घर जाळीन. एक मिनिट ताई, माझी काय चूक आहे? मला का तुम्ही जाळाल घरासकट? घर जाळणारे का असं? त्यांना धमकवायला लागतं. हा पण मला नका ना. ऐकत नाही तो. साधं उपाशी वगैरे ठेवीन याच्या पलीकडे गेलेत. खूप बघितलं ना मी. मरमर मरते घरासाठी करते, हे दोघं माझ्या डोक्यावर येऊन बरोबर, बसतात. बरोबर. काय करू? कधी कधी असं वाटतं ना हे जग सोडून निघून जावं. मला कळत नाही नाही. नाही नाही, असं नका म्हणू ताई, असं नका म्हणू. तुम्ही ते बघा, तुम्ही जग सोडून गेलात तर आमचे हप्ते कोण भरेल? काय झालेलं आहे, तुमचे जे मिस्टर आहेत त्यांनी आमच्याकडनं लोन घेतलेलं आहे आणि ते आता हप्तेच भरत नाही. काय सांगू तुम्हाला आता? हे काय बोलायचं? ह्या दोघांनी मला वैताग आणलं. ते ए काय करत तिकडे? काय करतेस? अरे, तो काय वाचतोय. वाचतेस? अभ्यास करायचा चुपचाप. अभ्यास करायचा, कळलं ना तुम्हाला? ते करणार अभ्यास करणार तुम्ही ते. त्यांचा अभ्यास घ्या. मी का घेऊ अभ्यास? तुम्ही अभ्यास घ्या, मी तुमच्यासाठी चहा आणते. नाही मला चहा. बसा ना, बसा आधी तुम्ही. चहा- उभे आहात मग. मला चहा नको. मी चहा आणते, बस थोडा वेळ अभ्यास घ्या. मला नको आहे चहा. मला काय, हे बघा, आमच्या बँकेकडनं त्यांनी लोन घेतलेलं आहे. काका मला पुस्तक वाचून दाखवाल का? का कुणास ठाऊक या स्वराची भीती वाटते मला. आम्हाला दाखवाल का? मी नाही वाचून दाखवणार आहे बाळा. मी वाचा 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 वाचा. हे बाबा, बेटा बेटा बेटा, हे कर्कटक आहे बेटा, कर्कटक आहे, ते टोचेल, लागेल मला. माझी बहीण सांगते ना वाचा ना. वाचा ना काका, वाचा मी ना. नाही वाचून दाखवणार आहे बेटा. काकांना वाचताच येत नाही. काकांना वाचताच येत नाही. अडाणी काकांना वाचताच येत नाही. अडाणी नाही येतं मला वाचता बेटा, मला वाचता येतं. वाचून दाखवा. मला नाही वाचायचंय. तुला काठी खेळता येते काय? काय? काठी काठी काठी. काठी काठी हा. काठी काठी छप्पन. मी असं तुम्हाला हसवायला जोक केला होता. कुणी सांगितलं? कुणी सांगितलं जोक करायला? जोक नको करूस, त्याला आवडत नाही. तो डेंजर आहे. तो करत पण नाही आणि कोणाला करायला पण देत नाही. मला नका करू. अरे बारी, मी चुकून बोललो काठी काठी छप्पन, मला माफ करा. काय काठी काठी खेळायचं म्हणजे मी काय दाखवते. करायचं? काय पाय काय? वरती कर. पायवरती पाय पाय बेटा बेटा, असं नको करू ना बेटा. हो, बेटा हे काठी ही. हा. हे घ्या. असं काठी खेळतात. हे चल, काय काय हो हो, अरे वा अरे वा अरे वा अरे वा अरे वा आई, ओ ताई, अरे थांब ना बेटा, बेटा थांब ना बेटा. तर बेटा बेटा काय चाललंय? बेटा, नवीनच छंद जोपासायला सुरुवात केली आहेस तू. ए, आई, ठेवा काठी. आई, काठी ठेवा. काही पुन्हा काठी घेतली दोघांनी. इथे बसा. गुपचूप इथे बसा. काकांना दाखवत होतो काठी कसं खेळायचं तर. आई, काका बिका नाही, आता पायाला दगड बांधून विहिरीत टाकेन. बस. हे कुठलं पॅरेंटिंग आहे ताई? हे कुठलं जेंटल पॅरेंटिंगचा काळ सुरू आहे? पायाला दगड बांधून विहिरीत सोडताय ते म्हणून. नाही ऐकत तसं. मी सांगितलं ना, छोट्या छोट्या गोष्टींना नाही ऐकत. तो माझं ऐकत नाही. मागच्या आठवड्यात काय केलं माहितीये का? असंच काठी काठी खेळता खेळता आमच्या घरातला टीव्ही फोडून टाकला त्यांनी. काय करणार सांगा? नवीन TV होता का? नाही 2 वर्ष झाले घेतला होता. पण रोज दारावर लोक यायचे, कारण हप्ते नव्हते भरले ना. मग रोज दारावर लोक यायचे, हप्ते द्या हप्ते द्या. त्या दिवशी त्यांनी टीव्ही फोडला ना, त्या टीव्हीचा चुरा झाला. तर ते आले हप्ते मागायला आले. मग म्हटलं जा बाबा, आता चुरा घेऊन जा. काय करणार? हप्ते कुठून देणार? हा, हप्ते आई, कोण आई, देणार? तुमचे आई, जे मिस्टर आई. आहेत हा, काकांना नमस्कार करू. कशाला? तूच म्हणालीस ना मोठ्या माणसांना नेहमी नमस्कार करावा. आता अजिबात आवाज करायचा नाही. आधी जेवून घ्यायचा. मुकाट्यानं जेवून घ्यायचं. खाली बसा. मी नाही. खाली बसतोस का? खाली बसा. मांडी बस लवकर का? ताई मारू नका त्यांना, लहान आहेत ती.
खाली बसा, मांडी घाला. हा तर तुमचे जे मिस्टर आहेत आधी आधी त्यांना भरवते. त्यांना. जरा 2 घास भरवते, नाही तर माझी मुलं कुपोषित होतील हो. ही कुपोषित होतील. काका तुमचं तुम्ही बघा ना. उद्धट असं बोलतात? उद्धट बोलतात ही मुलं. नाही नाही सॉरी, मी सॉरी म्हणते. चला चला, नाही, मला नाही. पण खावं लागेल. एक घास रेड्याचा. येड्याचा. अरे, एक घास रे ताई चिव काऊ असतं ताई. हो नाही हो, चिव काऊच्या पलीकडे गेलेत ते सांगितलं ना मी तुम्हाला. तुम्ही एकदा घाबरवा, हा? डोळे दाखवा एकदा. मी डोळे दाखवू. एकदा दाखवा ना. नाही नाही मला काही येत असलं जमणार नाही. नको हो दाखवा ना एकदा. नको ती लहान मुलं अंग काढतील ती. नको हो नाही ऐकत आहेत ना माझं, एकदा डोळे दाखवा ना. ताई एकदा डोळे दाखवा. ह्याच्या जास्त हे होतं ताई. अंडा तोडून हातात देईन, कळलं ना. याच्या डोळ्यांनी जास्त भीती वाटते मला. हा कसा पाहतोय माझ्याकडे बघा. तुम्हाला साधं घाबरवता पण येत नाही हो. भीती वाटते. असं घाबरवायचं ना. आता जेवावं लागेल. वरण भात भाजी पौष्टिक असतं की नाही? आम्हाला नकोय. पौष्टिक असतं की नाही? नकोय आम्हाला. अरे अरे मग हे पौष्टिक नाही तर काय असणार बाळा पौष्टिक मला सांग. पिझ्झा बर्गर. पास्ता, फ्रेंच फ्राईज. पिझ्झा बर्गर खायचं तुला? खोपसू तुझ्या पोटात खोपसू. ऐका हे असं नाही बोलायचं लहान मुलांची. पोटात खूप असं नाही बोलायचं. ऐकत नाहीत ना मग ते. आता खावं लागेल. आता मी नाही ऐकत. अरे हे काय नाही खाणार आहे? नाही खाणार आहे का? काकांना देऊ? देई ना काकांना. देते, काकांनाच देते सगळं. घ्या हो. नाही मला नको आहे. या खा. अरे मला नको. नाही मला नको. तुम्हाला गेम नाही कळला. काय? मी तुम्हाला भरवणार, मग तुम्ही नाही म्हणा. एक सटकन वाजवली की बरोबर जेवतील बघा. काय बोलताय? नाही नाही वेड्यात का? काही मी इकडे रिकव्हरीसाठी आलेलो आहे. नाही हा ना. मी नाही खाणार ताई. मी नाही खाणार. आ, ताई मला लागलं. ताई मला लागलं. ताई मला लागलं. जेवणार आहे का नाही कोणी? हा, भीती वाटली. मुकाट्याने जेवायचं आता. ताई आहे मग तू मस्करी मस्करी मला लागलं ताई. मुकाट्याने जेवा. जेवतो. हा. पण काका भरवा. काका भरवा ना. मी नाही भरणार. काका भरवा. काका भरवा. काका भरवा. काका भरवा. एक मिनिट. मी का जेवण भरू? हो एवढं प्रेमाने सांगतात भरवा ना. नाही ताई. काका भरवा ना. एवढं प्रेमाने सांगतात बघा ग माझी पोरगी. मला ना हो भरवा ना. याच स्वराची भीती वाटते ताई. नाही बाई, नाही भरवणार ते. तो माणूस आहे का? तो बँकेचा आहे. हे शिवी दिल्यासारखं बोलले आता तुम्ही. शिवी दिल्यासारखं बँकेचं असं नाही बोललं पाहिजे. तुम्ही माणूस आहे. प्रेमाने सांगतात. माझी बँकेत मुलं उपाशी राहिलेली चालतील का तुम्हाला? इतके प्रेमाने सांगतात. तुम्ही त्यांना 2 घास भरवा, मी तुमच्यासाठी चहा आणते. मगाशी पण गेला कुठनं मागच्या दारातनं दार्जिलिंगचा रस्ता आहे का तुमचा? एवढा वेळ कसा लागतो चहा आणायला? किचन मधनं जाता आसामला का? भरवा ना. बेटा मी नाही भरवणार बेटा. नाही बेटा मला तुमच्या बाबांना भेटायचं आहे. त्यांनी आमच्या बँकेकडनं लोन घेतलेलं आहे बेटा. आम्हाला प्लीज भरवा, नाही तर पप्पा कुठेच सांगणार नाही आम्ही. मी भरवलं तर सांगशील? चालेल. मी भरवतो बेटा मग. काका भरवा. काका भरवा. हे न बोलता भरवेन मी फक्त. हे नका बोलू. काय सुरतात? हा. हा. हा आधी निकू बिकू टिंकू बुंकुला. बर आधी वनीला. धर बाळा. आधी निकू बिकू टिंकू बुंकुला. कोणीतरी खा. आधी वनीला. खा बेटा. आधी निकू बिकू टिंकू बुंकुला. बेटा, खा बेटा. आधी 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 आधी. वनी. खा बेटा. आधी वनी. अरे खा कोणीतरी खा रे. तुम्ही खा. मला नको आहे. तुम्ही खा. मी नाही खाणार. मी नाही. मी नाही. मी नाही. काय करताय? हे काय जेवण आहे? आमची आई असंच बनवते. मग आम्ही शेजारच्यांच्या घरी जाऊन मारामारी करून त्यांच्या घरातलं जेवतो. म्हणून आमचे बाबा लवकर घरी पण नाही. असंच जेवण देते आई. घाण जेवण आहे हे. काका तुम्ही खा. सगळं खा. मला नको. मला नको. सगळं खा. नाही सगळं खा. याच्या आधी सगळं बेटा नको मला. याच्या आधी सगळं चुकलं बेटा नको मला. ताई हो ताई. ताई ह्यांना सांगा ना ताई. काय गोंधळ आहे? काय चाललंय परत? काय चाललंय? मला जेवण भर. हे कोणी सांडवलं सगळं? काकांनी सांडवलं. मी नाही सांगतो. आमचं जेवण स्वतः ओढून घेतलं.
मी नाही खोटं बोलते तुमची मुलगी. लाज नाही वाटत तुम्हाला? ताई मी नाही केलं ताई. अहो, माझी दोन्ही पोरं बिचारी उपाशी आणि तुम्ही जेवायला घेतलं, लाज नाही वाटत तुम्हाला? ताई हे जेवण जेवण्यासारखंच नाही ताई. म्हणजे तसं नाही ताई. कोण बोललो? मी बोलली मी नाही बोललो. ताई ऐका ना, तुम्ही जेवणाचं बाजूला ठेवा ना ताई. मला तुमचा नवरा कुठे आहे सांगा ना मला. मला त्यांच्याकडनं हप्ता वसूल करून घ्यायचा आहे. ते कुठे आहेत? तुमचा नवरा कुठे आहे? मला नाही माहिती हो. मला नाही माहिती म्हणजे मी दोन ना इंग्लिश मध्ये सांगते. तसं नको करूस बेटा. ते कुठे आहेत ते सांग मला फक्त. माझ्या पप्पांनी तुझ्या ना माझ्याकडून आमच्या बँकेकडून पैसे घेतलेले आहेत ते मला परत हवे. मला नाही माहिती. कसं नाही मला माहिती? खरंच नाही माहिती. ते असे महिना महिना गायब होतात, फोन पण बंद असतो त्यांचा. मी काय करायचं सांगा बरं. मग आम्ही पैसे उलट तुम्हाला ते भेटले ना, तुम्हाला ते कुठे दिसले ते त्यांना घरी पाठवा. त्यांना सांगा एक बायको इथे त्यांची वाट बघते, 2 मुलं माझ्या जीवावर उठले तिथे. मी काय करू सांगा बरं. मला एवढं छळतात ना एवढी मुलं माझी. मी काय करू? अरे पण मी तरी काय करू? मग आमच्या बँकेकडनं पैसे घेतलेले आहेत ते पैसे द्या. कोण भरणार हप्ते? मी कुठून देऊ? मी नाही घेतलं लोन तुमच्याकडे. बरोबर तुम्ही नाही कोणी घेतलं? तुमच्या आवडणी मग त्यांच्याकडे जा. नाही, पण ते- त्यांच्याकडे जा, त्यांना सांगा इथे घरी या आधी. नाही, नाही. मला नाही माहिती. मी जाणारच नाही घरातून. पैसे घेतल्याशिवाय आज मी जाणारच नाही घरातून. मी इथेच थांबणार रात्रभर. ते येईपर्यंत इथे थांबणार मी. ते आल्यानंतर पैसे घेऊनच मग मी जाणार. परत माझ्या दारावर येऊन तर दाखवा तुम्ही. का? पैसे मी घेतले पैसे तुमच्याकडून. तुम्ही नाही घेतले. मग कशाला येत आहे माझ्याकडे? तुम्ही त्यांना सांगा. त्यांनी माझ्या नवऱ्याला घरी घेऊन या. नाही त्याला गॅसच्या फुग्यात बसवलं, वर सोडलं आणि खालून दगड मारून फोडला तर बघा. विकृती मुळातच आहे ताई. असं नका बोलू. माझ्या दारावर परत यायचं नाही. काय? मला माहिती नाही. मी तुमच्या बँकेसमोर येईन. मी हे बुलडोझर घेऊन येईन, तुमची बँक उद्ध्वस्त करीन. काय बोलताय मला ताई? माहिती नाही. मी पोलिसांना बोलवीन. माझा हात सोडा! पोलिसांना बोलाव. मी नाही धरला नाहीये. मी नाही धरलाय. माझ्या दारावर येऊन मी नाही मी पैसे देत नाही म्हणून असं करता का? नाही. मी नाही केलेलं. मी काही नाही केलेलं आहे. मी काही नाही केलेलं आहे. ए बाबा नाही केलेलं आहे मी काही. डेंजर माणसं आहे ही सर. ह्या अशांकडनं कसे पैसे वसूल करायचे? वॉचमॅन काका, या काकांना दाबून धरा. नाही. मला दाबून नका धरू. थांबा. गेले गेले काका. अहो, या बाहेर या. गेला तो. आणि आता झोमॅटोवरनं काहीतरी ऑर्डर करा, भूक लागली खूप. वा वा वा, धुमाकूळ घातला तुम्ही मंचावर. हप्ते नको पोरावर म्हणायची वेळ आली. बघा हास्यरसिकांची काय रिॲक्शन आहे. सोनाली ताई. वनिता, तू ती छोट्या बाहुल्या असतात की नाही डोकं हलवणाऱ्या, तशी गोड आणि गुंडू दिसत होतीस. आणि हिच्या आता गोडव्याकडे बघू, रूपाकडे बघू, का हिच्या पणाकडे बोलू? का घालू दणके असं झालं होतं. काका घाबरले असं म्हणून तू जे नाचलीस ते अनबिलिव्हेबल होतं सुरुवातीला. पृथ्वी, खूप गोड केलंस तू की खरंच विश्वास ठेवावा वाटतो यांच्या घरात जे चाललंय त्याच्यावर. पण चेतना, तू कळस गाठलास आज. अशी विलनीशाही, कर्दनकाळ, अकरस्ताळ्या मुलांसमोर तू जी त्यांची ढाल बनून त्यांच्यापेक्षाही वरचढ जे दाखवत होतीस तुझे गुण, ते अशक्य होते. आणि नाही म्हणायला आपण अशा आया पाहिल्या आहेत, अशा म्हणजे चतुर आया, पोरांना नाही ते शिकवून ठेवणाऱ्या. माझ्या एका शूटिंगला मी ट्विन व्हॅन होती तेव्हा आवाज ऐकला होता. एक बाल कलाकार रडत होता माझा, मम्मी तू मला देतच नाहीस मागवलेलं आईस्क्रीम, तूच खातेस. मला त्याची आठवण आली. खूप मस्त झालं स्किट. व्हेरी नाईस. वा ताई.